मंडळी कोणता व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी काय करल काही सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना काल रात्री लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही घटना घडली आहे चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव जवळील नायगाव मुळकी उमरगा रोडवर असलेल्या बी बार अँड रेस्टॉरंटमध्ये काल रात्री साधारण पावणे 12च्या सुमारास हा बार नेहमीप्रमाणे सुरू होता. गावाजवळचा हा बार असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की या ठिकाणी काही क्षणात एक भीषण हत्याकांड घडणार आहे. या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत गजानन नामदेव कासले, वय अंदाजे 42 वर्ष, नायगाव, तालुका चापूर. गजानन कासले हे बार अँड रेस्टॉरंटचे मालक होते. कुटुंबाचा आधारस्तंभ, घर चालवणारा करता पुरुष आणि गावात ओळख असलेल्या व्यक्तिमत्व आज या हल्ल्यात कायमचा गमावला आहे. प्राथमिक माहितीनुसार काल रात्री 3 अज्ञात इसम एकाच मोटरसायकलीवरून या बारमध्ये आले. हे तिघं बारमध्ये आल्यानंतर त्यांनी सिगारेटची मागणी केली. मात्र काही कारणास्तव त्यांना सिगारेट देण्यात आली नाही. इथपर्यंत हा प्रकार किरकोळ वाटतो. मात्र याच कारणावरून या तिघांनी थेट हिंसक मार्ग स्वीकारला. या तिघांनी बार मालक गजानन कासले यांच्यावर लाकडी काठीने अक्षरशः बेदम मारहाण केली. डोक्यावर, अंगावर, पाठीवर सलग वार करण्यात आले. ही मारहाण इतकी अमानुष होती की काही वेळातच गजानन कासले कोसळले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला सांगण्यात आलं की ही घटना सिगारेटच्या वादातून घडली. मात्र मंडळी, हा खून इतका सहज आणि अचानक झाला असं म्हणणं आता कठीण होत चाललंय. कारण या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतिशय धक्कादायक दृश्य दिसत आहे. मारहाण झाल्यानंतर या तिघांपैकी दोघे जण काठी हातात घेऊन थेट हॉटेलमधील मॅनेजरच्या रूममध्ये जातात. तिथे ते गल्ल्याचा ड्रॉवर उघडतात आणि त्यातील रोख रक्कम थेट खिशात भरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे घड्याळात त्यावेळी रात्रीचे सुमारे 11:50 झालेली होती. यावरून काय दिसतं, हा केवळ रागातून झालेला हल्ला नव्हता. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने केलेला हल्ला होता. या हल्ल्यात फक्त बार मालकाचा मृत्यू झाला असं नाही, तर बारमधील एक कर्मचारीही गंभीर जखमी झाला आहे. अजय भरत मोरे, राहणार अंजनी, तालुका अहमदपूर, या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. म्हणजेच ही घटना आणखी मोठं स्वरूप धारण करू शकली असती. घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत गजानन कासले यांचे नातेवाईक बालाजी नामदेव कासले यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यातील अज्ञात इसमाविरोधात जबरी चोरी करून खून या गंभीर कलमासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे. मंडळी, आज प्रश्न हा नाही की हा खून कसा झाला. खरा प्रश्न आहे की रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी असा हल्ला कसा होतो. आरोपी इतक्या सहजपणे खून करून पैसे लुटून पळून कसे जातात. सीसीटीव्ही फुटेज असूनही गुन्हेगारांना भीती का वाटत नाही. हे सगळं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. हा खून नेमकं सिगारेटच्या वादातून झाला की पूर्वनियोजित दरोडा होता, हे पोलीस तपासातून समोर येईलच. मात्र तोपर्यंत लातूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. आता पाहायचं एवढंच आहे की आरोपींना किती लवकर अटक होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.